हॅलो माय टू फ्रेंड, मी आरती आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा आमचा प्लॅन आहे जेजुरीला जायचा. बऱ्यापैकी अर्ध आमचं ट्रॅव्हलिंग कंप्लीट झालं आहे. आता इथून पुढं 2 ते 2.5 तासाचा रस्ता आहे. इथं जेवायला थांबलो होतो आम्ही आणि हे जवळचंच अमराई 69 म्हणून हॉटेल आहे. सकाळी आम्ही 5:30लाच निघलो, पण इथं येता येता आम्हाला 9:30 वाजून गेलेत. आता वरती जेजुरीपर्यंत जायला किती वेळ लागतो माहीत नाही. आता आम्ही इथं गाड्या पार्किंगला लावलेत आणि गाड्या पार्किंगला लावल्यानंतर इकडं दर्शनासाठी गडाकडं चाललो आहे. इथून गडाचं अंतर खूप थोडं आहे, पण थोडा गर्दी असल्यामुळं आम्हाला थोडं लांबच पार्किंग मिळाले. चपला काढल्या नव्हत्या, तर त्या काढण्यासाठी परत पाठीमागे गेले होते आणि आता दर्शन घेण्यासाठी चाललो. काय हा ते पळी द्यायला नको. आज कार्तिकी एकादशी आहे म्हणून एवढी गर्दी नाही तर आपल्याला आज बघ मागं जावं लागलं असतं. आम्ही एकदा गेलेलो आहे, पायरी जवळ मागं गेलेलो आहे. नॉनव्हेज नाही खात, देवाच्या दारात जे दैत्य असतात ना त्यांना द्यावं लागतं. पाणी दे एक मिनिट. इथं बाणाचं मंदिर आहे, या बाजूला आलो आता आम्ही. खूप गर्दी आज तरी कार्तिकी एकादशी, तरी एवढी गर्दी म्हटल्यावर रविवारी नॉर्मल असं असतं किती गर्दी. इथून एवढी गर्दीची लाईन आहे. आम्ही काय आज जाऊन दर्शन नाही घेतलं, मुखदर्शन घेतलंय आणि आता प्रदक्षिणा मारून जायचं ठरलंय, कारण आतमध्ये घुसायला जागा नाही आहे आणि आमच्याकडं लहान लहान मुलं आहे म्हणून. हाय हाय, आम्ही बप्पाला आलो. किट्टू आय टाकल्या. इथून मस्त कळसाचं दर्शन घेतलंय, बाहेरूनच दर्शन घेतलंय आता आम्ही आणि प्रदक्षिणा मारून चाललोय, कारण गर्दी खूप आहे. एवढ्या गर्दीमध्ये पोरांना आतमध्ये घेऊन जायचं आणि परत बाहेर यायचं खूप कठीण होतं. आणि हा पश्चिम दरवाजा आहे मंदिराचा. इथून एक्झिट मार्ग पण आहे आणि इकडनं वरती कडे पठारावर जाता पण येतं आणि कडे पठारावरून इकडं परत येता पण येतं. महासादेवी, इथं महासादेवीची शिळा आहे. ही महासादेवीची शिळा आहे.
किती वेळ बसले का? किती वेळ बसले? म्हटलं आता तुम्ही इकडनं आलेत, मग इकडनंच चला खाली. हा नाही तर व्हिडिओ येतच तयार होईल. आहे का नाही? हे भुलेश्वर मंदिर. आणि आता जेजूर येऊन आम्हाला इथे यायला 4 वाजले. मध्ये थोडं थांबलो होतो. हा 3rd टाइम आहे माझा भुलेश्वरला यायचा. जसं बाहेरून छान दिसतंय हे मंदिर, तसंच आतून पण तेवढंच छान आहे. काका आम्ही आलो होतो दीपाली, मस्त फोटो बिटो काढले, व्हिडिओ काढले. अरे लय भारी, लय भारी. इथून खाली एक विहीर पण आहे. अरे मोने आत्या म्हणत होता मला. हा इथं काढली तरी चालती, वर काढली तरी चालती.
दुर्गा आहे. जी महिषासुरमर्दिनी तिने पाहिली होती ती ही दुर्गा. चांगलं नाही कसं आहे बघा मला शक्ती. आता इथं वाहनं तर नाही, इथं वाहनं आहे. परत वैनायक आली, विनायक काय म्हणतात त्याला, गणेशाचं श्रीरूप कोपऱ्यात आलेलं आहे. सोनं तुटलेली हा ते माझं वैनायक तोंडात बसलं, पण खाली उंदीर दिसलं का उंदीर? आता इथला हंस बघ थोडासा मोठा दिसतो. आता मी छोटा पाहिला, हे सेंटरला आहे. हे काय रमेश भाऊजी किती छोटा छोटा नाजूक आहे. त्या दगडातच कोरलेला आहे बघा ना. आणि फिनिशिंग बघा तुम्ही. चला बुलेश्वर मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू. काही आभाळ आल्यामुळे थोडासा असा धुकट धुकट दिसतोय, पण बऱ्यापैकी क्लिअरच आहे. तरी 4चा टायमिंग आहे हा, असं नाही की पूर्ण संध्याकाळ झाली. पण छान वाटतं व्ह्यू, एकदम मस्त याला इथून. हा इकडचं पण त्या बाजूचं पण छान आहे, पण तिकडनं पाहायला जागा नाही ना. हो इथली यात्रा असती माहिती, आता बोलत होत्या. मंदिराच्या या बाजूला पार्किंग आणि वरती मंदिराकडे येण्यासाठीचा हा जो समोर दिसतोय हा रस्ता आहे. आणि हे पूर्ण मंदिराचा व्ह्यू. या बाजूला जेजुरी पण आहे. जेजुरीला जाऊनच आम्ही इकडे आलो. हे जे बाबा आहेत ते एवढ्या पायऱ्या चढून वरती आले. आणि बघ हे पुढं पण बघ सगळी आष्टरच्याच फुलांची झाड आहे. हे बघ खाली तर बघ किती मोठं गुंगेच आहे शेताच्या फुलांचं. इकडे कसं देवस्थान आहे ना हो जवळ. या हॉटेलवर जेवण करण्यासाठी आलो आहे आम्ही, हॉटेल साई पॅलेस. कारण आता उशीर खूप झाला आहे त्यामुळे घरी जाऊन जेवण करण्यात
काय अर्थ आहे.